हापूस आंबे म्हटलं का रत्नागिरीची आठवण येते. आज आपण रत्नागिरीमध्ये आहोत. योगेश मस्के सर आज आपण रत्नागिरीजवळ आलेलो आहोत. काय गणपतीपुळे. सर आंबे दाखवा लोकांना इकडले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गजबजलेलं विभाग म्हणजे कोकण. बरोबर होतं मॅप ना यायला बरोबर. आणि त्यातल्या त्यात कोकणाची ओळख म्हणजे आंबा. ते हापूस आंबा असो, तोतापुरी असो, अनेक आंब्याच्या व्हरायटी असो, त्यासोबत काजू, त्यासोबत फणस, अननस, हे कोकणातील सर्वात जास्त उत्पादन घेतलेली फळबागा. कोणती? हापूस आंबा, फणस, अननस. फणस म्हणजे अननस ना. फणस वेगळं, सुपारीचं पण उत्पादन होतं म्हणे. सुपारी, सुपारी. काजू, या सगळं फळबागा. किती पाणीच पाणी हो इकडं. इकडं पाणी आणि म्हणजे इथं पाऊस तेवढा पडतो ना. सतत पाऊस चालू असतो. सर यावर्षी तर 10 मे पासूनच पाऊस चालू झालेला आहे. 4 ते 5 महिने पाऊस असतो. तुमच्या गावाकडे आहे पाऊस? नाही, आमच्या गावाकडे पाऊस नाही. आपला कोणता म्हणजे कोणता जिल्हा आहे तो साहेब? तुमचं छत्रपती संभाजीनगर. यासोबत आपण पाहिली भात शेती. सकाळी आपण बघतोय आता इकडचे महिला वर्ग असो, पुरुष वर्ग असो, सगळे भाताच्या शेतीमध्ये गुंतले. रिटायर्ड लोक पण. रिटायर्ड लोक असो, सगळे भात लागवडीमध्येच गुंतलेले. आज आपण सकाळी भेटलो होतो एक भिकाजीराव, आपण एक व्हिडिओ जे की आर्मी मधून रिटायर्ड होते. नाव काय त्यांचं? भिकाजी सुर्वे. ते तांदूळाचे कोणत्या प्रकारचे उत्पन्न घेतो? तांदूळाचे भरपूरशा व्हरायटी आहेत. आता हायब्रिड मध्ये संकरित पण भरपूरशा व्हरायटी आल्यात. इम्प्रूव्ड सुधारित पण व्हरायटी. इथं बांबू पण आहेत भरपूर. बांबूची शेती सर. झाडी म्हटल्यानंतर कोकणच. सगळे झाडी, सर्व प्रकारची झाडी कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळेल. केळीची शेती करतात ते का? नाही, केळी थोडीफार असते, जास्त प्रमाणात नसते. आता हे कोकणातले ड्रेसेस नाही याचे, हे सांस्कृतिक कार्यक्रम असतील काही यांचे. शाळेतले विद्यार्थी चाललेले आहेत. आपण गणपतीपुळे मंदिराकडे चाललोय आणि दोन्ही बाजूने आंब्याची झाडच. म्हणजे किती फूट असतील हो हे झाड? भरपूर हाईट आहे. 50-50 फुटापर्यंत झाड आहे. आणि त्याचं खोड बघा ना किती मजबूत आहे. आजचं लावलेली झाडं नाही, फार जुनी झाड आहे. फार उत्पादन क्षमता असलेलं झाड आहे. आणि बिना खर्च नाही ना सर काही. आपल्यावानी फळबागा लावा, ड्रिप करा, खतं टाका. नाही, इकडे पाणी द्यायचीच गरज नाही. फवारण्या करा, पावसाळ्यात एवढं पाणी असतं. सगळ्या गोष्टी करा, मग उत्पादन घ्या. तसं इकडं काहीच नाही. इकडं निसर्गच एवढं यांना देऊन टाकतो की आपल्यासारखं श्रम करायची काही गरज नाही. आता आपणच बघितलं ना, मागच्या 2 दिवसामध्ये आपण किती फळबागा बघितल्यात. त्या फळबागांमध्ये पाणी देण्याची आवश्यकताच नाही आहे, एवढं पाणी आहे. गाडीतून आपण बाहेर निघालो का 10 मिनिटामध्ये पाऊस येतो. गाडीतच बसून आहे सर 2 दिवसापासून. नाही असं नाही, म्हणजे गाडीत बसूनच प्रवास करावा लागतोय. नाही पण पायी निघालं म्हणजे पाऊस येतो. जास्त आपण आता आपल्या भागामध्ये आपण फिरू शकतो मोकळं. भरपूर वेळ बाहेर राहू शकतो. इथं 15-20 मिनिट स्पॉट बघितला की पाऊस येतो. वातावरणच असं आहे की 15-20 मिनिटानंतर. आणि जंगलासारख्या भागामध्ये असं वाटतं की जंगल आहे आणि ते आंब्याचेच झाडं बघा. सागाची पण झाड आहे सर. लाखो आंब्याचे झाडं आहेत तिथं. काजू आहे, पपई लावतात का इकडं? फणस पण आहे. नाही, पपई नसते सर. टिकाऊ झाडं, हेवी झाडं राहतात जास्त. अच्छा, म्हणजे काजू फणस. आणि दमट वातावरणात येणारी झाडं. हे बघा सुपारीचं झाड. सुपारीचं झाड. सुपारीचं झाड आंब्यासारखंच मिरे दिसतं. पण होतात म्हणे इकडं. काजू झाड, कोस्टल एरियामध्ये मिरेची मिरे पण असतात, विलायचीचं पण असतं. हा, विलायची. हे कशाचं आहे? हे राईटला जे सर मुलं ना, हे फणसाचं आहे साहेब. हे फणस झाड आहे सर पाठीमागे. नारळ तर कोकणाचं आत्माचे. केळी. केळी सर ते थोडंफार लावलेलं आहे. ते आपण काही ते आपण चिकूचे पण बागा बघितलेत.
हे बघा झाला पाऊस चालू सर. हे बघा, भाताची लागवड चालू आहे. सकाळीच आपण एक भाताच्या लागवडीवर व्हिडिओ बनवला होता. पाणी मुबलक असल्यामुळं भाताची शेती खूप छान होते इकडं आणि पाणीच लागतं सर भात शेतीला. आणि एकरी उत्पादन सुद्धा चांगलं निघतं. जास्तीत जास्त पाणी. आपण विहिरीच्या पाण्यात करू शकतो शेती. हे बघा नारळ नवीन लावलेले. विहिरीच्या पाण्यात करू शकतो. सर आपली जमीन, आपली जी माती, तशी नाही. जी माती आपल्याला भात शेती साठी पाहिजे ती नाहीये. परत आपलं क्लायमेट तसं नाही. तिथं दमट वातावरण, पावसाळी वातावरण. आता आपण चर्चा करत होतो त्यावेळेस पाऊस नव्हता. आता चर्चा करता करताच पाऊस आला. समोर काही दिसत नाही सर. बघा किती पाऊस आहे. आणि स्वच्छ पाण्याची नदी आहे बाजूला.